आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू 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 व्हेरी मच। आपकी अदालत मध्ये आज माझ्या पाहुण्या एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी राजकारणामध्ये आणि टीव्ही मध्ये आपल्या यशाचे झेंडे गाडले आहेत। टीव्ही स्क्रीनवर आणि राजकारणाच्या मंचावर यांच्या यशाची गोष्ट एक खूप मोठं उदाहरण आहे। प्लीज वेलकम ऍक्टर आणि लीडर स्मृती इराणी। आणि आपकी अदालत मध्ये आज आपले जज सुद्धा खूप खास आहेत। आपल्या सैन्याचे एक असे ऑफिसर जे मोस्ट डेकोरेटेड आर्मी ऑफिसर्स मधील एक आहेत, ज्यांनी देशासाठी लढाई लढली, यांच्या शौर्याचे किस्से संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत। हे सिक्युरिटीचे एक्सपर्ट आहेत, आतंकवादाशी लढण्यामध्ये एक्सपर्ट आहेत। प्लीज वेलकम रिटायर्ड मेजर जनरल VK दत्ता। अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी। चला तर मग सुरू करूयात आपकी अदालत मध्ये आजचा खटला। पहिला आरोप स्मृती इराणींवर। आपकी अदालत मध्ये फॉर्मर युनियन मिनिस्टर स्मृती इराणी यांच्यावर आरोप आहे की ह्या आपलं रूप बदलत असतात। आता हे जे क्योंकि सास भाऊचं टायटल सॉन्ग आहे त्यामध्येच म्हटलंय की रिश्तो के रूप बदलते हैं। सगळ्यात जास्त रूप तर तुम्ही बदलली आहेत। पण मग हा आरोप कसा? जन्म घेते मुलीच्या रूपात, पुढे जाते महिलेच्या रूपात, लग्न होतं तेव्हा पत्नी सून बनते, सून येते तेव्हा सासू होते। मग हे तर महिलेचं सामान्य आयुष्य आहे। नाही, तुमच्या बाबतीत सामान्य नाहीये। तुमचं एक रूप आम्ही पार्लमेंट मध्ये पाहिलंय, दाखवतो प्रेक्षकांना तुम्ही कशा असतात पार्लमेंट मध्ये। माफी मांगो इस देश से, माफी मांगो सोनिया गांधी आदिवासियों से, माफी मांगो औरतों से, माफी मांगो गरीब से। भारत की हत्या की बात पर कांग्रेस पार्टी ने ताली पीटी आज इस सदन में। इस बात का संकेत पूरे देश को दिया कि मन में गद्दारी किसकी है। यू आर नॉट इंडिया बिकॉज यू डिफाइन करप्शन इन इंडिया। यू आर नॉट इंडिया बिकॉज यू डिफाइन इनकॉम्पिटेंस। अगर हिम्मत हो राहुल गांधी में तो आकर भारत के ऊपर इस प्रकार का कटाक्ष करने वाले DMK के अपने साथी का खंडन करके बताएं। आता हे तर एखादी सामान्य महिला नाही करू शकत। नाही, तुम्ही इथे बसलेल्या जितक्या महिला आहेत त्यांना विचारा की देशावर कुणी आरोप लावला तर त्या शांत बसून तमाशा बघतील का? तुम्ही 3 घटना दाखवल्यात पार्लमेंट मधल्या। पहिली घटना काय होती? महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींना कलंकित करण्याची या लोकांनी पाप केलं होतं। त्या सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्सेस तर आहेतच। जर त्यांचा अपमान झाला तर तुम्हाला वाटतं जज साहेब शांत बसतील? नाही, त्यांचा अपमान का केला? कारण त्या महिला आहेत। आणि जर संसदेत बसून महामहिम राष्ट्रपतींचा हा अपमान सहन केला तर आमच्यावर धिक्कार आहे। त्या देशाच्या प्रथम नागरिक आहेत। एका गरीब कुटुंबातून एक आदिवासी महिला, मोठ्या अडचणीतून त्यांनी आपल्या पतीला गमावलं, मुलांना गमावलं, तरी सुद्धा त्या देशाच्या सेवेपासून विचलित झाल्या नाहीत। त्यांचा अपमान संसदेत होईल आणि आमच्यासारखे शांतपणे बसून तमाशा बघतील। दुसऱ्या 2 तुम्ही ज्या इथे क्लिप्स दाखवल्यात जनतेला, त्यामध्ये काय नाराजी होती की दिल्लीत एका युनिव्हर्सिटीत जाऊन म्हणतात भारत तेरे तुकडे होंगे, तर आम्ही बसून सहन करावं? तर मी काय
महिला काय, इथे जितके नागरिक बसले आहेत त्यांच्यासमोर हे दृश्य असतं, तुम्हाला वाटतं हे शांतपणे बसून तमाशा बघतील? अजिबात नाही सांगा. आणि यात महिला-पुरुष असा काही भेदभाव नाहीये. सामान्य हिंदुस्थानी हे 4-5 मुलं खाली बसलेत, विचारा ना. देशाला जर कोणी शिवी दिली, तर शांतपणे हसत बघत राहतील. नाही, तुम्ही जे केलं ते अत्यंत योग्य केलं, परंतु आता तुमचं दुसरं रूप दाखवतो. नाभं पद्मेश्वरी. हे तर मीम आहे. जसा संसदेत तुमचा आवाज घुमत असतो, यामध्ये काहीही न बोलता तुमचं पात्र खूप काही सांगून जातं. याला मी म्हणत होतो रूप कसं बदललं. हे पहा, संसदेत ज्यांना तुम्ही पाहिलं ती खरी आहे. हे काल्पनिक पात्र आहे. तर संसदेत मी वास्तवाचा सामना करत होते आणि हे जे तुम्ही दाखवत आहात, हे कल्पनेला प्रत्यक्षात आणत होतं. त्या कल्पनेत एका संयुक्त कुटुंबामध्ये सुनेची काय भूमिका असू शकते आणि संयुक्त कुटुंबात असं नाहीये की सगळं चांगलंच आहे. हा जो शॉट तुम्ही दाखवलात, तर तुलसी ज्याला मारते तो तिचा स्वतःचा मुलगा आहे. आणि का मारतेय? कारण त्याने एका महिलेवर बलात्कार केला आहे. तर एक सामान्य भारतीय स्त्री जेव्हा तुम्ही न्यायाबद्दल बोलता, तर कशी स्वतःच्या माणसांविरुद्ध उभी राहू शकते हे त्याचं रूप आहे. तर रोल रिव्हर्सल नाहीये. जिथे जे कर्तव्य दिलंय त्याचं अनुकरण आहे, आणखी काही नाही. हे खरं आहे की सुरुवातीला तुम्हाला कोणी ऍक्टर मानत नव्हतं, स्टार मानत नव्हतं. पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही गेला होतात क्यूकीच्या सेटवरती, वॉचमनने थांबवलं होतं, की तुम्ही जाऊ शकत नाही बिल्डिंगमध्ये. तर आता असं वाटत नाही, परंतु जेव्हा मी छोटी होते तेव्हा जीन्स आणि टी-शर्ट, चप्पल आणि बॅग घेऊन कामावर गेले होते आणि मी वॉचमनला म्हटलं, "दादा, आज जाऊ द्या ना." ते म्हणाले, "काय काम आहे?" मी म्हटलं, "माझं आता शूट आहे." तर ते म्हणाले, "ए, चल जा तू." मी म्हटलं, "नाही, मी खरंच ॲक्टर आहे." तर ते म्हणाले, की "काय काम आहे आतमध्ये?" मी म्हटलं, की "मी तुलसी आहे ना." "ए, तुलसी कोणाला भेटत नाही." मी म्हटलं, "नाही, मी तेच करते." तर हो, हे झालं. परंतु हा कदाचित देवाचा संकेत सुद्धा आहे रजतजी, की जेव्हा-जेव्हा मला नाकारलं गेलं, ज्या-ज्या ठिकाणी नाकारलं गेलं, तिथेच मी शिखरावर पोहोचले. मी हे सुद्धा ऐकलंय की नाकारलं तर तुम्हाला एकता कपूरने सुद्धा होतं. आधी जेव्हा मी तिथे गेले, तेव्हा मी अनेक गोष्टींसाठी ऑडिशन दिलं होतं आणि मी कुठलातरी कॉन्ट्रॅक्ट भरण्यासाठी बालाजीच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते. मला आजसुद्धा आठवतंय, माझा वाढदिवस होता आणि माझ्या वडिलांनी मला ती शेवटची डेडलाईन दिली होती, की आता जर नोकरी मिळाली नाही, तर आम्ही जिथे सांगू तिथे तुझं लग्न होईल. तर माझ्या डोक्यावर तो स्ट्रेस होता, की अरे बापरे! बाबांनी म्हणजे त्या ऑफिसमध्ये जाण्याच्या अर्धा तास आधीच हा निर्णय आपला ऐकवला होता. तर मी जेव्हा गेले, मी म्हणाले, "दादा, लवकर कॉन्ट्रॅक्ट आणा." कुठल्यातरी हिरोईनच्या 3ऱ्या बहिणीचा रोल होता. मी म्हणाले, "काहीही असू दे, नोकरी आहे ना, आणा." तर एकता कपूर आपल्या ऑफिसमध्ये बसली होती. त्यांच्याबरोबर जनार्दन नावाचे कोणतरी पंडितजी होते. तर त्यांनी लांबून बघून पंडितजी म्हणाले, की "ही मुलगी जी कोणी आहे, हिला लगेच पकडा." त्या म्हणाल्या, "का?" मी कुठे ते चेहरा वाचायचे, असं होतं लोकांचं. म्हणाले, "ही मुलगी बनेल खूप आयुष्यात काहीतरी. तर हिला कास्ट कर तुलसी म्हणून." असं मी ऐकलंय. तर ती चर्चा तर मी ऐकली नव्हती. तर एकता बाहेर आली, म्हणाली, "ए, काय नाव आहे तुझं?" तर मी म्हटलं, "स्मृती मल्होत्रा माझं, लग्नाच्या आधीचं नाव वडिलांचं." तर ती म्हणाली, "काय साइन करते?" मी म्हटलं, "हे मॅडम." तर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं, फाडून टाकलं. म्हटलं, "काय हे? काय माझी नोकरी गेली?" तर "नाही, नवीन कागद आणा." म्हटलं, "काय?"
त्यावर क्योंकि सास भी कभी बहू थी लिहिलं, तुलसी लिहिलं आणि मी खूप विचलित होते कारण तो कागद फाडला होता जी माझी नोकरी होती. तर त्यांनी बघितलं, माझा रडवेला चेहरा झाला. त्या म्हणाल्या, "काय प्रॉब्लेम आहे?" म्हटलं, "मॅडम, माझा वाढदिवस होता आज. एक आशा राहिली होती." त्या म्हणाल्या, "या मुलीसाठी केक आणा." मी म्हटलं, "काय चाललंय काय?" म्हणाल्या, "तू तुलसी आहेस." म्हटलं, "काय?" तर त्या म्हणाल्या, "तुला माहितीये का मी इतिहास रचणार आहे?" मी म्हटलं, "इतिहास सोडा, हे सांगा की माझा पगार किती असणार आहे तुम्ही?" तर त्या इतिहास रचण्यामध्ये गुंग होत्या आणि मी पेचेकसाठी हो, पण त्यांनी इतिहास तर रचला. रचला. इतिहास रचला आणि इथे लहान बसलेत, जे मोठे आहेत त्यांना कदाचित आठवत असेल, तेव्हा खूप मोठा आणखी एक शो अमिताभ बच्चन साहेबांचा येणार होता. तर आम्हाला एक असा स्लॉट दिला होता, जेव्हा कोणी टीव्ही ऑन सुद्धा करत नव्हतं. म्हटलं की रात्री 10:30 वाजता सगळं जग झोपतं, तेव्हा इतिहास काय रचणार? परंतु हळू लोकांनी बघितलं, त्यांना आवडलं आणि हो, आम्हाला शिखरावर पोहोचवलं. आधी तुम्हाला नोटीस केलं होतं उलाला जो शो होता हो, त्यामध्ये. खूप चांगला. तुम्ही लोकांनी कदाचित ओ-टी-टीवर पाहिलं असेल. नीलमला पाहिलंय? ॲक्टर आहे. हो, नीलम कोठारीला पाहिलंय. तर एक दिवस त्या आजारी पडल्या. तर आजारी पडल्या तर प्रोड्युसर म्हणाले, की "भाई एक मुलगी होती हिंदी भाषिक, तिला बोलवा." तर मी पोहोचले. मी म्हटलं, की "सांगा." तर ते म्हणाले, "तुला हिंदी वाचता येतं?" मला म्हटलं, "हा काय विचित्र प्रश्न आहे?" तर ते म्हणाले, "ही एक ॲक्टर आजारी पडली आहे. तुला हे पात्र करायचं आहे. पटकन करशील का?" तर या लोकांना वाटलं नवीन मुलगी आहे, हिला खूप वेळ लागेल. 9 तासांची शिफ्ट होती. तर मी तर पटकन करून टाकलं. 1 तासात काम संपवून टाकलं. 8 तास उरले होते. तर त्यांना वाटलं, की ही खूपच सराईत मुलगी आहे. तर सगळ्या प्रोड्युसर्सनी एकमेकांना फोन केला, की एक मुलगी आहे, सराईत आहे, पैसे सुद्धा जास्त घेत नाही, कामगारासारखं काम करते, हिला नोकरी देऊयात. तर तसं सगळं सुरू झालं. सगळ्यांनी एकमेकांना फोन केला. तर जे खूप प्रसिद्ध ॲक्टर आहेत अर्जुन कपूर, तर त्यांची आजी होती अ, 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 सती शौरी, मोना कपूर यांची आई. त्यांनी बोलावलं. राहुल रावेल यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी बोलावलं आणि शोभा कपूर यांनी बोलावलं. आणि फोन आला. आम्ही जितेंद्र साहेब यांच्याकडून बोलतोय. मला वाटलं कोण जितेंद्र? म्हणतात, "अगं जितेंद्र कशी मूर्ख आहेस तू?" मी म्हटलं, "अच्छा ते मला का फोन करतायत?" म्हणतात, "तुम्ही या, तुम्हाला बोलवतायत मग त्यासाठी." हे सुद्धा खरं आहे का, की कुठल्यातरी गॅरेजमध्ये इंटरव्ह्यू घेतला पहिला? गॅरेजमध्ये इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळी रजनी सीरियल तुम्ही लोकांनी लहान मुलांनी तर पाहिली नसेल. प्रिया तेंडुलकर तिथे शूटिंग करत होत्या. तर त्या आल्या. ही मुलं आता सगळे येऊन हिस्ट्री रिवाईज करतील की आहेत कोण? त्या आल्या. त्यांनी बघितलं आणि म्हटलं, "ही कोण आहे?" ते म्हणाले, "ही नवीन मुलगी आहे कोणीतरी." म्हटलं, "बेस्ट ऑफ लक, नीट कर." आणि मी तर डोळे फाडून बघत होते. म्हटलं, "इतक्या मोठ्या लेजंड." तर तिथे गॅरेजमध्ये मी आपला इंटरव्ह्यू दिला आणि फेल झाले. तर त्यामुळे मी म्हटलं ना, की प्रत्येक वेळेस विजयाने नाही, खूप वेळा फेल्युअरने सुद्धा माझा इतिहास रचला आहे. फेलियर तर तुम्ही खूप पाहिलंय. मी जितका हो. तुमचा इतिहास बघत चाललोय, नवीन-नवीन गोष्टी मिळतायत. मिक्काने एक अल्बम केला होता. हो. मिकाला ओळखते ही जनरेशन. सावन में लग गई आग. तर तो सावन आहे, आग मी होते. हं. छोटे-छोटे पात्र रजतजी बघा, एकतर तुम्ही दिल्लीचे आहात. तुमच्या कुटुंबामध्ये कधी कोणी ॲक्टिंग केली नाही. तुमचे आई-वडील त्या निर्णयाच्या विरोधात होते. खायला ₹2 नव्हते. त्यावेळी संयमाने, मर्यादेने, प्रामाणिकपणे जे काम मिळालं, भले कुठेही एक्स्ट्रा म्हणून उभे राहीन, काम करा, तर कधी ना कधी देव सुद्धा तुम्हाला म्हणतो, "तथास्तु जा बाळा, तुला माफ केलं. तुझं नशीब चमकवलं." तर असे कित्येक कामं, छोटी-छोटी कामं केली. ते लोकांना माहीत नव्हतं, की एक दिवस तो मोठा इतिहास होईल. परंतु जेव्हा मी वळून बघते माझ्या आयुष्याला, मी आभारी आहे की त्या लोकांनी कुणा एका नवीन व्यक्तीला, एखाद्या अनोळखी व्यक्तीला एक संधी तर दिली. तर माझ्या आयुष्याचं हे ध्येय बनलं, की माझ्याकडून जितकं होईल, मी कुठल्यातरी एका यंगस्टरला, कोणी एक असा व्यक्ती ज्याची कुठलीच ओळख नसेल, पोहोच नसेल, त्याला संधी द्यावी. कारण कोणीतरी माझ्यावर दया दाखवली होती. मॉडेलिंगच्या काळातील फोटोज मी पाहिले, त्याच्याही आधीचे स्टनिंग फोटोज आहेत. खरंच तुमचे. स्टनिंग तर नाहीयेत. ठीक आहे. दाखवायचे का लोकांना काहीतरी अरे स्टनिंग? देवा! क्योंकि स्मृति भी कभी पतली थी. हे मिस इंडियाचे फोटो आहेत. आज मला बघून वाटत नाही, परंतु मी मिस इंडियाची फायनलिस्ट राहिले होते.
या सगळ्या परंतु मला गोष्टी एक तुम्ही गोष्ट आज- लोकांना सांगायची की एका गोष्टीचा खुलासा रजतजी सुद्धा करत नाहीयेत. सांगू का? हे जे तुम्ही बघत आहात 1998 आहे आणि 1995 पासून 1997 पर्यंत मी जिथे काम करत होते तिथले प्रमुख रजतजी होते. त्यांनी कधी तर मी एकदम बॉटम ऑफ द पिरामिड होतो, रजतजी शिखरावर होते, तेव्हा हे न्यूज करत होते. झी न्यूज मध्ये होतो आणि गोवामध्ये स्ट्रिंगर होत्या ह्या मी स्मृती इराणी. मग काय माहित एक दिवस तुम्ही तुमच्या बॉसच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उपलब्धीनंतर हजर असाल. तर मला वाटतं की कित्येक लोकांनी आज तुम्ही ज्या अदालतमध्ये आला आहात, ज्या तुम्ही बिल्डिंगमध्ये आहात, त्या बिल्डिंगचा पाया मी पाहिलाय. मी जेव्हा देशाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा दिल्लीला आले तेव्हा तिथे गर्दीला लांबून बघताना रजत शर्मा होते. खूप जुन्या गोष्टी तुम्ही आठवण करून ते देत आहात. यासाठी की असं नको वाटायला की मीच एका वयाच्या टप्प्यावर आले. मी सुद्धा तुमच्या जुन्या जुन्या गोष्टी आठवतो ज्यामध्ये असं वाटतंय की आता मी आरोप वाचते. विनोद खन्नांबरोबर तुम्ही एक सिनेमा केला होता. सिनेमा नव्हता केला, टेलिव्हिजन सिरियल केली होती जी मी प्रोड्यूस सुद्धा केली होती आणि लिहिली सुद्धा होती मी, मेरे अपने. काय हो. अनुभव होता विनोद खन्नांबरोबर काम करण्याचा? खूपच चांगले ॲक्टर, अनुभवी, परंतु पॉलिटिक्समध्ये सुद्धा त्यांची ज्या प्रकारची एक श्रद्धा होती, ज्या प्रकारे त्यांचं एक इन्क्लिनेशन होतं, ते कौतुकास्पद होतं. खूप डिसिप्लिन्ड व्यक्ती होते आणि नो नॉनसेन्स व्यक्ती होते. तर त्या व्यक्तीबरोबर काम करणं आणि त्यांच्या नो नॉनसेन्स ॲटिट्यूडला सर्व्हाइव्ह करणं हीच एक खूप मोठी गोष्ट मानली जात होती. हे अगदी बरोबर आहे. खरंच राजकारणामध्ये आणि फिल्म लाईनमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन विनोद खन्नांचं होतं. विनोद खन्नाजींचं, हेमाजींचं होतं. आज सुद्धा हेमाजींचं कॉन्ट्रिब्युशन आहे. शत्रू सर आता दुसऱ्या बाजूला आहेत, परंतु माझ्या आयुष्यातील पहिलं अवॉर्ड देणाऱ्यांमधले एक शत्रुघ्न सिन्हा होते. मला आठवतंय जर एखादी जुनी क्लिप निघाली, तर मी जजच्या नात्याने असे आज जज साहेब बसले आहेत, तुम्ही बसले असाल. मी जजच्या नात्याने बसले आणि मी ज्याच्यावर जजमेंट किंवा ज्याच्यावर टिप्पणी करत आहे, ते आज पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. तर भगवंत मान. हो. तर टेलिव्हिजन आणि मीडियाच्या दुनियेमधून मग ते पत्रकार असतील किंवा अकॅडमिशियन्स असतील किंवा मग ॲक्टर असतील, खूप असे लोक आहेत जे आज सुद्धा मेन स्ट्रीममध्ये आहेत. शत्रुजींचा तर सेन्स ऑफ ह्युमर खूप कमालीचा आहे. मी त्यांच्यावर टिप्पणी केली नाही तरच चालते. परंतु हो, हे सगळे स्टॉलवर्ड्स, मी दत्तसाहेबांसोबत सुद्धा काम केलं. भलेही ते काँग्रेसमध्ये असतील, परंतु त्यांचं स्वतःचं एक कॉन्ट्रिब्युशन होतं. आणि मला वाटतं की तुम्ही अमितजींबद्दल सुद्धा, कारण सगळे म्हणतात की त्यांचं मन उदास झालं होतं. खूप त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते तलवारी जरी निघाल्या, तरी त्यांना वाटतं शांतीदूत बनावं. आणि आम्ही त्या पिढीतून आहोत की जर तलवार निघाली, तर जोपर्यंत रक्त लागत नाही, म्यानात जाणार नाही. तर हे दृष्टिकोनाचा आणि अनुभवाचा एक फरक आहे. हो, પબ્લિકમધून પ્રશ્ન घेऊ શકતો आपण. તો મોટા બેન મારું કહેવાનું એમ છે કે હવે અમે તુલસીનું કયું રૂપ જોઈશું, જે જૂનું હતું ઈ કે કોઈ નવા આપણે અંદાજમાં? ગુજરાતીમાં જ વાત કરશું તો બધાને કેમ ખબર પડશે કઈ વાત થઈ? જ્યાં જાવ ત્યાં ગુજરાતી. હા, જ્યાં ગુજરાતી ત્યાં સદાકાળ ગુજરાત. पण हे विचारतायत की आता तुलसीचं कुठलं रूप दिसेल. आता मी तुमची ट्रान्सलेटर बनले. परंतु मला असं वाटतं की जर तुमची अनुमती असेल तर मी मराठीत अनुवाद करते. ઘરની વહુ જેમ હતી એમ જ છે. म्हणजे घरातली सून जशी होती तशीच आहे. पण फरी મળીએ આપણે. आणखी एक प्रश्न घेऊ शकतो आपण. मी नागपूरमधून महाराष्ट्रमधून बापरे, ही काय आज मला लँग्वेजची टेस्टिंग चालली आहे का? नाव काय तुमचं दादा? प्रदीप नाव आहे. किती वर्ष झाले इकडे? मला 16 मध्ये आलो होतो इकडे. अरे वा, सांगा. मला एक माझा प्रश्न आहे तुम्हाला की महाराष्ट्रात आता मराठी भाषेवरून जे विवाद सुरू आहे, तर राज ठाकरे साहेब म्हणतात की जो हिंदी में बोलेगा त्याच्या कानाखाली वाजवेल, हे खरं आहे का? मला असं वाटतं, आणि मी तर आधीच हे सांगते तुम्हाला, माझी आजी महाराष्ट्रीयन आहे, माझे आजोबा पंजाबी आहेत. असे पार्टिशन नंतर उत्तर प्रदेशात राहिले, मुरादाबादमध्ये.
माझे आईचे वडील बंगाली आहेत आणि आईची आई जेव्हा विभाजन झालं तर जो आज बांगलादेश आहे तिथून येऊन विस्थापित दुबळी आसाममध्ये राहिले. मला असं वाटतं की एका ॲक्टरनेच खूप चांगली गोष्ट म्हटली या काळात, की भाषा संवादाचा विषय आहे, संयमाचा विषय आहे, राष्ट्राच्या प्रति अभिमानाचा विषय आहे आणि राष्ट्राला वेगवेगळ्या धारांच्या माध्यमातून एका सूत्रात बांधण्याचा विषय आहे. जेव्हा विवादाचा विषय बनतो, तेव्हा त्याने ठेच कुठल्या एका समाजाला, एका वर्गाला, एका जातीला, उपजातीला किंवा एका प्रदेशाला नाही, संपूर्ण देशाला लागते. जर आपण भारताला मातृभूमी म्हणतो, तर तुम्ही मातेच्या हाताला दुखावताय किंवा माथ्याला, हृदय मातेचं दुखवतं. तर आपण 16,000 डायलेक्ट्समध्ये बोलतो. 125 आपल्या कॉन्स्टिट्युशनली रिकॉग्नाइज्ड लँग्वेजेस आहेत. आणि आपण आज सुद्धा इतक्या प्रखरतेने पुढे जात आहोत, कारण आपण सगळ्या भाषांचा सन्मान करतो. आणि मी तुम्हाला भेटते कार्यक्रम परत. आता आम्ही गुजराती मराठीमध्ये ऐकलं, आता कोणाला बंगालीमध्ये विचारायचं असेल तर ते सुद्धा विचारा. तुम्ही माझी बंगाली? टेस्ट घेताय, लँग्वेज टेस्ट. आता लँग्वेज टेस्ट चालूच आहे तर আপনি কি বাঙালি? হ্যাঁ বাঙালি। এ মা, কোথা থেকে? নামটা কি আপনার? আমার নাম সানন্দা ব্যানার্জি। কোথা থেকে আপনি? কলকাতায়, এখন নয়ডাতে থাকি। আচ্ছা, তো আমার বাংলাতে দাদু থাকতেন সল্ট লেকে। আচ্ছা, আমি অ্যাকচুয়ালি অরিজিনালি শান্তিনিকেতন থেকে। আরে বাবা, বাপের বাড়ি শ্বশুর বাড়ি দুটোই। আমার দাদু ছিলেন সল্ট লেক থেকে, মানে দাদুর ভাই এরা সবাই ওখানে এখনো মামা থাকেন, আর পরিবারের 1-2 লোক দমদমে থাকে। आता अच्छा, सोप्या मी- शब्दात सुद्धा समजवा आम्हाला. हां. तर ह्या म्हणतायत की या कलकत्त्याच्या आहेत, आता नोएडाला राहतात, परंतु त्यांच्या वडिलांचं जे कुटुंब आहे ते शांतिनिकेतनचं आहे. तर मी त्यांना सांगितलं की माझे आजोबा जे आहेत ते राहायचे सोल्लेकला, परंतु कुटुंबातले काही लोक दमदममध्ये सुद्धा आहेत. आज तुम्ही मला ट्रान्सलेटर बनवलं त्यासाठी धन्यवाद. হ্যাঁ বলুন। আমি বাংলাতে একটা কোয়েশ্চেন জিজ্ঞেস করতে চাই যে আমাদের যে বাংলার মহিলা মুখ্যমন্ত্রী, উনি মহিলা হওয়ার সত্ত্বেও বাংলাতে যে এত স্পেশালি হিন্দু মহিলাদের ওপর এত অত্যাচার হচ্ছে সেটার কোনো বিচার নেই, এই ব্যাপারে আপনার কি মত? यांनी विचारलंय की यांचे जे मुख्यमंत्री आहेत बंगालचे त्या महिला असून देखीलही महिलांच्या प्रतारणेला कसं काय सहन करतात आणि विशेष करून हिंदू महिलांबरोबर ज्या प्रकारचा दुर्व्यवहार होतो त्याला थांबवत का नाहीयेत. मला असं वाटतं की दीदी, विषय हा नाहीये की महिला कोण आहे आणि पुरुष कोण आहे. जेव्हा तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर विराजमान असता तेव्हा तुमचं लक्ष एक असतं की संविधानाच्या संरक्षणात प्रत्येक वर्ग, प्रत्येक वय, प्रत्येक जातीच्या लोकांचं रक्षण. पंतप्रधान स्वतः म्हणतात महामाटी माणसाबद्दल ज्या बंगालमध्ये बोललं जातं, ज्या बंगालच्या कल्चरल विचारधारेमध्ये दुर्गा पूजा एक नेसेसिटी आहे, एक वे ऑफ लाईफ आहे. আমরা যে বলি না মহিলাটা ধর্ষিত হচ্ছে, महिलेवर जो बलात्कार होतो तो बंगालमध्ये किंवा देशात कुणालाच मान्य नाहीये. मी एका कार्यकर्त्याच्या नात्याने बंगालमध्ये ते दृश्य पाहिलंय आणि कदाचित दिल्लीमध्ये किंवा नोएडामध्ये बसलेल्या तरुणांना माहीत नाही की एक सामान्य गरीब घरातला गावातला मुलगा जर TMC ममताजींच्या विरुद्ध आवाज उठवतो तर सार्वजनिकरित्या शेतात त्याला फासावर चढवलं जातं. ज्या महिला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी बूथवर काम केलं, परिणाम आल्यानंतर केस ओढून सार्वजनिकरित्या त्यांचा बलात्कार केला गेला. गावात भाजपाचे कार्यकर्ते येऊ नयेत म्हणून त्या नेत्यांनी बसून भर बाजारात बोली लावली की आपल्या घरातल्या मुलींना, सुनांना आमच्याकडे रात्री पाठवा तर तुम्हाला गावात घुसू देऊ. तर ही राजनैतिक वस्तुस्थिती आहे. आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबर हे सगळं बंगालमध्येच नाही तर केरळमध्ये सुद्धा घडलं. नुकतंच पंतप्रधानांनी एका सज्जनाला राज्यसभेमध्ये नॉमिनेट केल्याच्या शुभेच्छा दिल्या. महामहिम राष्ट्रपतीजींचे ते नॉमिनी बनले मास्टरसाहेब. ते कारण की संघाचे स्वयंसेवक होते, त्यांचे दोन्ही पाय कापून टाकले गेले. केरळमध्ये आमच्या कित्येक कार्यकर्त्यांची अशी सुद्धा हत्या झाली की कोणी स्कूटर चालवत होतं, कमावण्यासाठी ₹2, त्याचा इथून हात कापून टाकला गेला. कमावणार नाही तर आवाज कसा उठवेल. मी 25 वर्ष अशा कार्यकर्त्यांबरोबर काम केलंय.
रजतजींनी अटल बिहारी वाजपेयीजींना पंतप्रधानांच्या रूपात पाहिलंय, नरेंद्रभाईंना पंतप्रधानांच्या रूपात पाहिलं. मी तो कालखंड पाहिलाय जेव्हा आमच्याकडे सत्ता नव्हती. एकमेकांव्यतिरिक्त आमच्याकडे अजून कोणीच नव्हतं. आणि बीजेपीमध्ये रजतजी, ती जी नाती मी जोडली आहेत ती मी कधीच दुर्लक्षित करणार नाही. मी ऐकलंय की झारखंडची एक कार्यकर्ता होती, त्यांना तुम्ही घरी घेऊन आला होता तुमच्या. आशा, ती विद्यार्थी परिषदेमध्ये राहिली आणि 26 वर्षाची मुलगी. तर तिला कोणीतरी म्हटलं, मी तेव्हा शूटिंग करत होते विक्टर बॅनर्जींबरोबर बंगाली एक फिल्मसाठी. तर तिला सांगितलं गेलं आणि मी महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष होते 2011 मध्ये, की आशा, स्मृती इराणीला भेट. आता ती कारण पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, स्टुडंट ॲक्टिव्हिस्ट होती. ती म्हणाली, मी ॲक्टरला वगैरे भेटणार नाही. आणि आशाचं लग्न झालं होतं नवीन आणि तिचा नवरा म्हणाला, की नाही, आपण स्मृती इराणीला नक्कीच भेटूया. तर कलकत्ताला आली होती मला भेटायला. आणि मी म्हटलं, आशा, तुला बीजेपी जॉईन करून काम करायला हवं, झारखंडमधून आदिवासी कुटुंबातून आहे. तर गोड बोलून मी तिला कुठे ना कुठे तयार केलं. ती माझ्या टीममध्ये माझ्याबरोबर राष्ट्रीय मंत्री झाली. तर तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी तिचा नवरा तिला शॉपिंगसाठी घेऊन गेला, की चल आज काहीतरी भेट घेऊन देतो तुला, लग्नाचा वाढदिवस आहे. तिला दुकानात सोडलं आणि ते गेले स्वतःसाठी काहीतरी घ्यायला. आशाला फोन आला, नक्षलवाद्यांचा फोन होता, की तुझ्या पतीला मारलं गेलंय, तू मोठी नेता बनतेस, येऊन डेड बॉडी घेऊन जा. तुम्ही इमॅजिन करा, एक 26 वर्षांची मुलगी, तिला फोन येतो, की तू नक्षलवाद्यांच्या विरोधात झारखंडच्या गल्ल्यांमध्ये आवाज उठवलास, गावात आवाज उठवलास, गुमला दुमका अशा जागी ती काम करते, की ये तुझ्या पतीला मारलंय, बॉडी घेऊन जा. तर ऑब्व्हियसली ती शॉकमध्ये गेली होती. आणि आपल्या कार्यकर्त्याला तुम्ही, ती आमच्या कुटुंबाचा भाग आहे आणि तुम्ही 26 वर्षाच्या मुलीला उद्ध्वस्त होताना नाही बघू शकत. तर मी आशाला म्हटलं, चल माझ्याबरोबर. मुंबईमध्ये माझ्याबरोबर राहिली. जोपर्यंत मला वाटलं की आशा खंबीरपणे स्वतःच्या पायांवर उभी राहत नाही, माझ्याबरोबर राहिली. मी तिला विचारलं, काय व्हायचंय तुला आयुष्यात? ती म्हणाली, नेता व्हायचंय. म्हणजे माझ्याबरोबर जे झालं ते दुसऱ्या कोणाबरोबर होणार नाही. आणि रजतजी 27 वर्ष. मी म्हटलं, आशा, तुझ्यासाठी मुलगा शोधू, परत लग्न लावू? ती म्हणाली, अजिबात नाही. माझ्यामुळे माझ्या कुटुंबातल्या आणखी कुणी व्यक्ती मरता कामा नये. मी आयुष्यभर लग्न करणार नाही. तिने निवडणूक लढवली, रांचीची 2दा मेयर झाली, भाजपाची राष्ट्रीय मंत्री झाली, आता कमिशनमध्ये मेंबर आहे. तर मला सांगायचंय की राजकारणात तुम्हाला खूप सारे नेता दिसत असतील, परंतु तुम्ही माहिती काढलीत थोडी, तर कित्येकांचं जीवन असं संघर्षाने भरलं. आणि पार्टीने आशाला बंगालची प्रभारी सुद्धा बनवलं. आता बघा, तुम्ही बंगालीमध्ये, गुजरातीमध्ये, मराठीमध्ये, तुम्ही पंजाबीमध्ये सुद्धा बोलू शकता, हिंदी सुद्धा बोलू शकता. नाही, मी आधीच तुम्हाला मी जर्मन मध्ये बोलले तर रजतजी थोडे आता जर्मन ऑडियन्स कुठून आणू. आपकी अदालतचे जे शोज आहेत त्यांना आता आम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट करून ऑन एअर केलं आहे, ज्यामध्ये मराठी सुद्धा आहे, गुजराती सुद्धा आहे, बेंगॉली सुद्धा आहे, तमिळ तेलुगू सुद्धा आहे. तर मला असं वाटतं की या 3 भाषा ज्या तुम्ही बोलल्या आहात, यामध्ये माझ्याकडून प्रेक्षकांना तुम्ही सांगावं की हे बघा, फ्रीमध्ये प्रोमो करतायत. আপনারা সবাই आपकी अदालत बांग्लाয় দেখুন। আমি আপনাকে অনুরোধ জানাচ্ছি, આપ સૌ આવીને રજતજીનું આપકી અદાલત ગુજરાતીમાં જો, એવી મારી વિનંતી. आणि नागपूर काय बोलायचं आहे यांना? बोला, रजतजीचा प्रोमो करा तुम्ही पण. मराठीत बघा आपकी अदालत रजत शर्मावर. खूप खूप आभार. यामुळे या सगळ्या लोकांपर्यंत आपकी अदालतचा शो पोहोचेल. खूप लोक आपल्या भाषांमध्ये बघत आहेत, परंतु हे प्रमोशन माझ्यासाठी खूप उपयोगी ठरेल. तर इथे एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये स्मृती इराणींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. काँग्रेसचे लोक तर खूप खुश आहेत की चला या गेल्या टीव्ही मध्ये पिच्छा सुटला. ते तर म्हणतायत की गई भैंस पाणी में. तुम्ही मला म्हैस म्हणताय की पाणी? वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत फॉर्मर युनियन मिनिस्टर स्मृती इराणी यांना. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप,
आपकी अदालतमध्ये फॉर्मर युनियन मिनिस्टर स्मृती इराणींवर आरोप आहे की ह्या संभ्रम निर्माण करतात. हे बघा, जेव्हापासून तुम्ही अनाऊन्स केलंय की सास भी कभी बहू थी मध्ये तुम्ही परत तुलसी बनून येणार आहात, तर खूप कन्फ्युजन आहे. काँग्रेसचे लोक तर खूप खुश आहेत की चला या गेल्या टीव्ही मध्ये पिच्छा सुटला. ते तर म्हणतायत की गई भैंस पाणी में. तुम्ही मला म्हैस म्हणताय की पाणी? कारण म्हैस म्हणत असाल तर माझ्या फिजिकॅलिटीवर तुमचा संकेत आहे, पाणी म्हणत असाल तर तुमचा संकेत असेल की माणूस म्हणून मी किती खोल आहे. नाही, मी तर तुमच्या खोलीबद्दल बोलत आहे आणि तुमच्या फिजिकॅलिटीवर कोणी काही बोलू शकत चला, नाही, कारण अदालतमध्ये जनतेला हे तरी समजलं कमीत कमी मी म्हैस नाहीये. मी तर तुम्हाला कॉम्प्लिमेंट देईन की मागील काही महिन्यांमध्ये तुम्ही इतकं वजन कमी केलंय. मी सांगत होतो की कन्फ्युजन आहे. काँग्रेसचे लोक किती रिलीव्ड आहेत की या निघून गेल्या. आणि हे पहा, युद्धाच्या भूमीवर रजतजी कित्येक सेनापती विजय प्राप्त करतात किंवा ते हरतात, परंतु तुमचा युद्धाच्या भूमीवर हुद्दा असा वाढवा की शत्रू सुद्धा मिरवेल तुम्हाला मारून. हुद्दा इतका वाढवा की शत्रूला सुद्धा गर्व होईल की मी याला मारलं. परंतु शत्रूला सुद्धा हे माहितीये की देवाची अशी असीम कृपा आहे, जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही मला मारलंय, मी पुन्हा प्रकट होते. काँग्रेसने तर आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून हे सांगितलं की गुड लक स्मृती इराणी. हे बघा रजतजी, तुम्ही माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग राहिला आहात मीडियामध्ये माझ्या सिनियरच्या नात्याने. तुम्ही एक काळ तो सुद्धा पाहिला होता जेव्हा काँग्रेस म्हणाले होते हु इज स्मृती, आणि आज त्यांच्या ऑफिशियल हँडलवरून येणं की गुड लक. तर जेव्हा शत्रूला सुद्धा गुड लक बोलण्यासाठी भाग पडतं, विचार करा हिंदुस्थानच्या त्या स्त्रीची जिद्द काय असेल. कुणीतरी हे सुद्धा लिहिलंय की या टीव्हीवर परत आल्या लौट के बुद्धू घर को आए. माहित नाही की ते कुठल्या गोष्टीला मूर्ख म्हणतात. ज्यामध्ये क्षमता असेल आणि 25 वर्ष मीडिया आणि टेलिव्हिजन बरोबर पॉलिटिक्समध्ये आपला जम बसवला असेल, जो जमिनीतून आला असेल आणि आपल्या कष्टाने आपलं नशीब चमकवलं असेल, जो कठीण परिस्थितीत सुद्धा कुठे ना कुठे राष्ट्राच्या सन्मानामध्ये आपली सेवा देत असेल, जर अशा बुद्धिजीवींना काँग्रेसच्या मी मूर्ख वाटत असेन तर ते सुद्धा ठीक आहे. मी जमिनीपासून आकाशापर्यंत या देशाला, या समाजाला पाहिलंय. जर काँग्रेस पार्टीचे असे लोक जे मेहनती आहेत, साधारण कुटुंबातून येतात आणि ज्या महिला आहेत, जर त्यांना आम्ही भारताच्या महिला साधारण कुटुंबातून येतात त्यांना आपण मूर्ख वाटत असू, तर कदाचित त्यामुळेच ते आणखी 15 वर्ष अपक्ष राहतील. हे बघा, त्यांना हे तर वाटलं की अमेठीमध्ये स्मृती इराणी ह्या तर हरल्या, चला भाऊ आता तर झालं, पॉलिटिकल करिअर हरले तर संपलं. मी 2014 मध्ये सुद्धा होते अमेठीत, कदाचित ते विसरले. हरले तर मी 2004 मध्ये सुद्धा चांदणी चौकमध्ये. आणि तुम्ही विचार करा, जर मी 2004 ची चांदणी चौकची निवडणूक जिंकली असते तर ती स्मृती इराणी बनली असती जी आज आपकी अदालतमध्ये बसली. तर माझं नशीब कायमच विजयाने नाही लिहिलं, कित्येकदा मी माझ्या पराजयाने सुद्धा आपल्या नशिबाला नवीन रूपात लिहिलंय. तुमच्या पार्टीच्या लोकांचं कन्फ्युजन कदाचित दूर होईल. ते तर म्हणतायत त्यांना की अभी ना माहितीये. जाओ छोडकर अभी दिल भरा नहीं. माझ्या पार्टीमध्ये कन्फ्युजन नाहीये, कॉन्फिडन्स आहे स्मृती इराणी विषयी, की जेव्हा समाजासमोर, राष्ट्रासमोर एखादं आव्हान येईल, जेव्हा पार्टीच्या माध्यमातून राष्ट्राच्या, समाजाच्या सेवेची कुठलीही संधी येईल आणि जेव्हा स्मृतीला आम्ही सांगू ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडेल. आता तुम्ही एकदा परत सास भी कभी बहू थीच्या सेटवर आहात. हो. आता नवीन चॅलेंज आहे. अनेक लोकांना वाटतं की आम्ही मीडियाचे लोक खूप इन्स्युलर आहोत, आम्हाला काही माहीत नाही आमच्या समाजात काय होतंय. खूप कमी लोकांना हे समजतं की कलाकार जी भूमिका साकारतात मंचावर किंवा मग टेलिव्हिजनच्या पडद्यावर, किंवा तुमच्यासारखे महानुभाव जे न्यूजच्या माध्यमातून समाजाला सांगतात, सूचित करतात, त्यांचा स्वतःचा एक विचार असतो, स्वतःचा एक अनुभव असतो. देशाच्या मनात कुठे ना कुठे त्यांचं सुद्धा मन सामील असतं. तर जे देशाच्या हृदयाशी आणि मनाशी जोडले जातात, हे सौभाग्य किती जणांना मिळतं. आज जेव्हा मी कलाकारांमध्ये वावरते, तेव्हा या तरुणांसारखं नवीन कलाकारांचं सुद्धा तिथे गट आहे.
आणि जेव्हा ते माझ्याबरोबर बसून चर्चा करतात तेव्हा स्क्रिप्टवर कमी चर्चा होते. देशाच्या संसदेत काय चालू आहे, देशाच्या आर्थिक व्यवस्थेत काय चाललंय, देशाचा इतिहास काय आणि देशाचं भविष्य कसं बनवायचं या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा होते. मग हे प्रॉब्लेम होऊ शकत नाही, कारण 2014 मध्ये सुद्धा तुम्ही सेटवर होतात आणि एक फोन आला होता आणि तुम्ही मी सरळ सगळं सोडून निघून गेला होता. ऋषी कपूर साहेबांबरोबर एक सिनेमात काम करत होते, जेव्हा सकाळी सकाळी फोन आला की तुम्हाला दिल्लीला यायचंय, दुपारी शपथ घ्यायची आहे. तर माझा शेवटचा जो क्षण होता जेव्हा मी कॅमेऱ्याला फेस केलं होतं, तो स्वर्गीय ऋषी कपूरजींबरोबर होता. आणि ऋषी कपूरजींनी तुम्हाला सल्ला दिला की ते म्हणाले की एक क्षण सुद्धा घालवू नको, वेळ अजिबात वाया घालवू नको. बाकी लोक जे क्रूमध्ये होते त्या सगळ्यांनी या गोष्टीचा कुठे ना कुठे आनंद व्यक्त केला आणि हे सुद्धा म्हणाले की लवकर बॅग भर आणि दिल्लीला जा, कारण राष्ट्रसेवापेक्षा मोठी सेवा आणि असं मोठं सौभाग्य आणखी कुठलंच नाही. मग आत्ता कुठली अशी संधी तर येणार नाही ना की तुम्हाला परत फोन येईल आणि परत क्युकीचा सेट सोडून पुन्हा दिल्लीला शपथ घेताना दिसून याल? हे बघा, संधी मी शोधत नाही, संधी मला शोधतात. तर कुठली संधी मला कधी शोधून काढेल हे मला माहिती. इतकं मला माहिती आहे की जेव्हा संधी मला शोधत येईल तेव्हा तुम्ही कुठे ना कुठे ना निराश व्हाल ना लज्जित व्हाल. मी जी प्रतिभा घेऊन पॉलिटिक्समध्ये आणि मीडियामध्ये ओळखली जाते त्या बेंचमार्कपासून खाली उतरणार नाही, एवढं आपकी अदालतमध्ये मी वचन देते. कित्येकदा पाहिलं की बरेचसे फिल्म स्टार अमिताभ बच्चन राजकारणामध्ये आले होते आणि नंतर खूप निराश झाले. ते म्हणाले की हे खूप स्ट्रेसफुल आहे आणि मी कधीच राजकारणामध्ये जाणार नाही. राजेश खन्ना साहेब ते सुद्धा राजकारणामध्ये आले होते आणि ते सुद्धा निराश होऊन परत गेले. मी राजकारणात आले नाही, मी राष्ट्रकारणाशी जोडले गेले. फरक आहे. कारण राजकारणामध्ये तुम्हाला येता तुम्ही स्वतःसाठी काहीतरी शोधता. राष्ट्रकारणासाठी जेव्हा तुम्ही जोडले जाता तेव्हा तुम्ही राष्ट्रासाठी नवीन उंची, नवीन सोयी यांचा शोध घेता. तर यामध्ये फरक असतो. स्वतःसाठी करणं ते तर खूप लोक करतात. इतरांसाठी जगणं, इतरांच्या प्रती सेवाभाव ठेवणं, असं सौभाग्य, संधी खूप कमी लोकांना मिळतं. तर माझं असं मत आहे की जर तुम्हाला मिळाली ही संधी, त्यामध्ये तुम्हाला स्वतःचं सर्वस्व अर्पण करायचंय. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी उपलब्धी ही आहे की आले होते बीजेपीमध्ये स्मृती इराणी बनून, आता दीदी बनले सगळ्यांची. हे बघा, तुमचं योगदान तर तुलसीच्या कॅरेक्टरच्या रूपामध्ये सुद्धा खूप होतं. त्यामध्येही लोकांना एका नवीन प्रकारे विचार करण्याची संधी दिली. आणि आम्ही 150 लोक होतो टीममध्ये. तर जेव्हा आम्ही लोकांनी पहिल्यांदा शो केला तेव्हा क्वचितच एकता कपूर सोडून दुसऱ्या कुणाकडे स्वतःचं घर असेल, स्वतःचा एक चांगला बँक बॅलन्स असेल, आपली एक गाडी असेल. तर जेव्हा मी समाजात प्रेक्षकांना भेटते, त्यांचे आभार मानते की तुमच्यामुळे 150 कुटुंब पोचली. आज सुद्धा जेव्हा मी परत क्योंकि सास भी कभी बहू थी करतोय, ते केवळ एक पात्र किंवा एक सिरियल नाहीये. कित्येक लोकांचा रोजगार आहे, जे जनतेमुळे खातील, वाढेल. तर तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही टीव्ही ऑन कराल, कुणाच्या तरी घरात चूल पेटवली जाईल. मला तर हे सुद्धा सांगितलं गेलं की स्मृती इराणीला त्या काळी 1800 रुपये रोज मिळत होते. हो, मला मॅकडॉनल्ड्समध्ये 1600 रुपये महिन्याचे मिळत होते. तर जेव्हा मला सांगितलं गेलं की तुम्ही ॲक्टिंग कराल तर तुम्हाला दिवसाचे तेवढे मिळतील जे तुम्ही महिन्याचे कमावता, तर माझं लक्ष संपूर्ण त्या गोष्टीवर होतं की भाई, खूप अवघड परिस्थिती आहे आर्थिक. तर जर चांगला पेचेक म्हणजे जर तुम्हाला मिळालं तर काम केलं पाहिजे. तिथे एकट्या दुसरीकडे खूपच भावूक होत होती की मी इतिहास रचणार आहे, तुला कल्पना आहे? मी म्हटलं मॅडम, पेचेक सोडून मला काहीच कल्पना नाहीये. मग आता ऐकलंय की ते 1800 रुपये रोजचे आता 18 लाख रुपये 18 झाले. लाख तर झाले नाहीयेत. परंतु जरी झाले सुद्धा तर त्यामध्ये काय हरकत असावी? कारण आमच्या फील्डमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा कमी पैसा मिळतो. तर जोपर्यंत मी फील्डमध्ये होते, तोपर्यंत मी सगळ्यांपेक्षा हायेस्ट पेड ॲक्टर होते आणि मला हे कॅमेरावर सांगायला काहीच अडचण नाहीये, कारण मी माझा टॅक्स व्यवस्थित भरते आणि माझी इच्छा आहे की माझ्यासारखी जर कोणी सुद्धा महिला आज तुमचा हा कार्यक्रम बघत असेल किंवा इथे बसलेली कोणी महिला, तिने तिच्या फील्डमध्ये जाऊन करावं, की जर तिच्यामध्ये टॅलेंट असेल, जर मी माझ्या कंपनीला पुढे घेऊन जाऊ शकते, तर मला पुरुषांच्या समान सॅलरी पाहिजे. जर मी पुरुषांपेक्षा जास्त चांगलं करते, तर त्यांच्यापेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट पाहिजे.
जो तुलसीचा रोल तुम्ही केला होता त्यामुळे जी इमेज बनली होती त्याचा राजकारणामध्ये काही फायदा झाला? अजिबात नाही, नुकसान झालं. कारण मी जेव्हा मुख्यतः राजकारणात आले तेव्हा ॲक्टर्सची ही प्रतिमा होती की ते संयमी नसतात, की त्यांना लेजिस्लेट करता येत नाही, देशात कायदा कायम करता येत नाही, एखाद्या मंत्रालयात असतील तर गांभीर्याने आपली जबाबदारी पूर्ण करत नाहीत, वेळ देत नाहीत, जनतेला भेटत नाहीत, गरिबांची कामं करत नाहीत. मी या कॉन्टेक्स्टमध्ये विचारत होतो, जसं हेमा मालिनी जी आहेत त्या सुद्धा बीजेपीच्या मोठ्या स्टार कॅम्पेनर आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत. त्या जेव्हा पब्लिक मीटिंगमध्ये जातात तेव्हा लोक त्यांना म्हणतात की शोलेचा डायलॉग ऐकवा, आणि मग त्या म्हणतात की चल धन्नो आज तेरी बसंती के इज्जत का सवाल है. तर तुम्ही जेव्हा जायचा तेव्हा तुम्हाला नाही म्हणायचं की तुलसीचा डायलॉग कधीच ऐकवा? माझ्या इज्जतचा प्रश्न उठला नाही. परंतु हेमाजींचा संपूर्ण ॲक्टरच्या नात्याने कार्यकाळ आयकॉनिक डायलॉगसाठी, आयकॉनिक सिनेमांसाठी ओळखला जातो. आज सुद्धा त्यांना त्याच दृष्टिकोनाने पाहिलं जातं, कारण त्यांची एक अवीट छवी आहे देशाच्या कल्चरल मानचित्रावर, जी मीडियामुळे उत्पन्न होते. माझ्या सिरियलमध्ये असा कुठला आयकॉनिक डायलॉग नव्हताच. आम्ही सामान्य कुटुंबातील सामान्य महिलांचं जीवन दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मी राजकारणामध्ये सुद्धा हा खूप समजून उमजून डिसिजन घेतला होता की मला जर एक पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्टच्या नावाने कोणी ओळखतं तर ते स्मृती इराणीला ओळखतील. मी कुठल्या तरी पात्राच्या माध्यमातून जनतेच्या विचारांना धूसर करू इच्छित नव्हते की तुम्ही जसे बनावटी दिसाल, कारण राजकारण हे बनावटींचा खेळ नाहीये. आणि यामध्ये 2 गोष्टी या होत्या रजतजी, की माझं वय सुद्धा कमी होतं. तर जे असे कमी वयाचे असतात नॉर्मली त्यांना म्हटलं जातं की आधी अनुभव घ्या मग करा. आणि यंगस्टर्स असं म्हणतात की अरे जोपर्यंत संधी देणार नाही तर अनुभव कसा मिळेल. तर एकतर मी वय माझं कमी, त्यातही महिला, त्यातूनही सिरियलवाली महिला, तर माझ्यासाठी तुलसी असणं मग ॲडव्हान्टेज नव्हतं. सिरियलवाल्या कमी वयाच्या महिलेला नितीन गडकरी म्हातारी कसं काय समजले? हो. तर मी युवा मोर्चामध्ये उपाध्यक्ष बनले होते 2003 मध्ये. माझे जे आणखी एक उपाध्यक्ष त्या विभागाचे होते, जे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस, आणि परभणीचे सुजित सिंग ठाकूर माझे अध्यक्ष होते. आणि 2 असे महामंत्री जे आज MLC आहेत महाराष्ट्रात. तर नितीनजींनी त्या सगळ्यांना बोलवलं आणि म्हटलं की तुमचं डोकं फिरलंय, त्या म्हाताऱ्या बाईला तुम्ही युवा मोर्चात का पदाधिकारी बनवलंय. तर या सगळ्यांना जाऊन नितीनजींना सांगावं लागलं की ते पात्र आहे तुलसीचं जे 60 वर्षांचं आहे आणि ही स्मृती आहे जी 25 वर्षांची आहे. तर नितीनजींना तेव्हा बरं वाटलं, म्हणाले मग ठीक आहे, नाहीतर युवा मोर्चामध्ये 60 वर्षांचे लोक काय करतात. परंतु तुम्ही काहीही म्हणा, ते जे तुलसीचं पात्र आहे त्याला जगभरामध्ये ओळखतात. मला लोक सांगत होते की जेव्हा तुम्ही मदिनाला गेलात तिथे सुद्धा तुलसीला ओळखणारे लोक तुम्हाला भेटले मी होते. मंत्री या नात्याने मदिनेत गेले होते आणि तिथे या गोष्टीची कुठे ना कुठे चर्चा होती, कारण मी भारतीय वेशभूषेत गेले होते. माझ्या कपाळावर माझी टिकली, माझं सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र, आणि अशा वेशभूषेत सहसा तुम्ही कुठल्याही भारतीय महिलेला मदिनेमध्ये बघत नाही, कारण ती एक पवित्र जागा आहे मुस्लिम समाजासाठी. मला अनुमती दिली गेली होती तिथून की तुमची जी वेशभूषा आहे तुम्ही त्यात जाऊ शकता, आम्हाला काही अडचण नाही, जर तुम्हाला काही अडचण नसेल तर. आणि तिथे सिक्युरिटी लागू होती की जर काही कन्फ्रंटेशन झालं किंवा काही अशी कुठली स्थिती उत्पन्न झाली ज्यात काही नाराजी व्यक्त करण्यासाठी स्मृती इराणीच्या जवळ आले, तर सिक्युरिटी आजूबाजूला असली पाहिजे. तर त्यावेळी मी एका कडेला गेले तर अचानक एक गर्दी पळत आली. तर सिक्युरिटी अलर्ट झाली की कदाचित या वेशभूषेत बघून काही लोक नाराज झाले असतील. अचानक कोणीतरी गर्दीतून ओरडलं, तुलसी. तर मी सिक्युरिटीला म्हटलं, नाही नाही, माझ्यावर आक्रमण करायला येत नाहीयेत, ऑटोग्राफ घ्यायला येत आहेत. तर सिक्युरिटी म्हणाली की तुलसी काय. मी म्हटलं नंतर सांगते तुम्हाला. आता जे येत आहेत वेगवेगळ्या राष्ट्रांतून लोक होते, कारण ते आपल्या पिलग्रिमेजसाठी जातात. तर ते सगळे मला वेगवेगळ्या देशातून लोक भेटले. मला सांगितलं की स्वाहिलीमध्ये क्योंकि सास भी कभी बहू थी डब झालं होतं. अफगाणिस्तानचे लोक होते तिथे. ते मला म्हणाले की त्यांनी टोलो टीव्हीवर तुलसीचं पात्र बघितलं आणि ज्यांनी माझे डबिंग केलं होतं अफगाणिस्तानसाठी त्या सुद्धा निवडणुकीत उभ्या राहिल्या होत्या. म्हटलं चौके हो का. मग आता जे पात्र बघू आम्ही क्योंकि सास भी कभी बहू थी मध्ये,
ते सुद्धा अशाच प्रकारचं आयकॉनिक पात्र आहे. त्यासाठी तर तुम्हाला पिंजऱ्यामध्ये एकट्याला सुद्धा बसवायला हवं. परंतु इतकं खरंय की चॅनल असो किंवा एकता कपूर, त्यांना माहितीये की माझी जीवनयात्रा मागच्या 2.5 दशकांपासून सामाजिक सुद्धा राहिली आहे आणि माझी इच्छा आहे की आजची जनरेशन त्यांचे मुद्दे सुद्धा आमच्या जनरेशन बरोबर कसे भिडतात घरांमध्ये, कसे तणाव होतात, कसं यंगस्टर्सला वाटतं, "अरे, आई-बाबांना समजत नाहीये Instagramवरती काय चालू आहे, Snapchatवर काय चालू आहे, तुम्हाला काय माहीत?" आणि आई-वडिलांची जी जिज्ञासा आहे किंवा त्यांचं थोडंफार त्यांची जी काही भीती आहे आणि आपल्यापेक्षा आधीचं जे जनरेशन आहे, त्यांचे या गोष्टीवर मिरवणं, की बघा मुलं मोठी झाली, आता समजलं किती अवघड असतं. तर या 3 जनरेशनचं कॉन्फ्लुअन्स आहे, कॉन्फ्लिक्ट आहे आणि कुठे ना कुठे एकत्र येणं आहे. तर मला वाटतं ते प्रेक्षक बघतील, त्यांना नक्कीच आवडेल. या गोष्टीवर एका ब्रेकसाठी आपण थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये स्मृती इराणींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. लहानपणी गल्लीतली सगळी मुलं स्मृती इराणीला घाबरायचे. तुमची पूर्ण गल्लीतले दादागिरी सगळे चालायची गुंड तिथे. घाबरायचे, मुलं नव्हती घाबरत. फरक आहे. प्रत्येक मुलगा गुंड नसतो. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत फॉर्मर युनियन मिनिस्टर स्मृती इराणी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फॉर्मर युनियन मिनिस्टर स्मृती इराणींवर आरोप आहे की या सगळ्यांना घाबरवून ठेवतात. लहानपणी गल्लीतली सगळी मुलं स्मृती इराणीला घाबरायचे. तुमची पूर्ण गल्लीतले दादागिरी सगळे चालायची गुंड तिथे. घाबरायचे, मुलं नव्हती घाबरत. फरक आहे. प्रत्येक मुलगा गुंड नसतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की जे खोडी करायचे, दादागिरी करायचे, खोड्या नाही. खोडी आणि दादागिरीमध्ये फरक आहे. जे मुलींची छेड काढायचे त्यांना भीती होती माझी, की जर समजलं स्मृतीला तर धुलाई होईल. तुम्ही खरंच त्यांची धुलाई करायचं? हो. इथे कुठेतरी एक डाग आहे, कट आहे. तर एकदा धुलाई केली कुठल्यातरी मुलाची. कारण गल्लीमध्ये मुलींनी येऊन सांगितलं, की आम्हाला ट्युशनला जायचं असतं, की मुलं गल्लीचा तो भाग थोडा कव्हर करून ठेवतात. आम्हाला जाऊ देत नाही आणि जातो तर त्रास देतात. तर ह्या मुली म्हणाल्या, की "स्मृती प्लीज काहीतरी कर." आणि परिस्थिती अशी होती, की आम्ही आमच्या आई-वडिलांना यासाठी सांगत नव्हतो, की ते आजपासून म्हणजे 35-40 वर्षांपूर्वी. कारण आई-वडील म्हणायचे, "मग तिथनंच का जाताय?" हे बघा तुम्ही लहान तेव्हाच्या लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये सगळ्यात पहिली रिॲक्शन असते, की "बाबा उगाचच कशाला डोकं आपटत राहायचं, अव्हॉइड करा." आणि माझं असं होतं, की आम्ही का अव्हॉइड करू? तर ते म्हणाले, की "करायचं काय?" तर मी म्हटलं, "ठीक आहे, आता त्रास दिला तर मला सांगा." तर माझ्यापेक्षा जवळ-जवळ 3-4 वर्ष मोठी होती ती मुलं. तर मुलं-मुली सगळे समोरासमोर आले. तर माझी एक अडचण होती, की माझी आई दुपारी आली होती शिफ्ट करून. मी म्हटलं, "आई उठली तर खूप जोरदार धुलाई होईल." तर मी म्हटलं, "एक काम करा, आईला घरात लॉक करा." मी म्हटलं, "आईला लॉक करा, जोपर्यंत मारामारी होईल तोपर्यंत ती झोपून जाईल." तर इतका गोंधळ झाला मारामारीच्या वेळी, की मुलांनी माझी कॉलर पकडली होती, मी त्याची कॉलर पकडली होती. बाल्कनीमधून आई आली ओरडत आणि आई म्हणाली, "अरे मुलगी आहे, सोडून दे." आणि मी खूप एम्बॅरेस झाले, की म्हटलं याला समजत नाहीये, की ही मुलगी आहे, हा मारतोय कारण मी त्याला मारते. त्या मुलाने जो ठोसा मारला त्याने माझं हे कापलं गेलं. आणि त्याच्यानंतर मुलाची जी पिटाई झाली ती झालीच आणि घरी गेल्यानंतर माझी जी पिटाई झाली, की "तू नेता बनतेस." मी म्हटलं, "नेता नाही बनत आहे, प्रॉब्लेम होता." "बाबांना का नाही सांगितलं?" मी म्हटलं, "कुणीच कुणाच्या आई-वडिलांना नाही सांगितलंय." आणि आज या ज्या मुली इथे बसल्यात कदाचित सगळ्यांनाच हे शिकवलं जातं. ट्रेनमध्ये, बसमध्ये जाता बॅग पुढे ठेवा. जर जास्त मुलं असतील तर त्या बसमध्ये चढू नका. हे आमच्या आयुष्याचे जे एक सत्य आहे. तर माझं नेहमीच असं होतं, की मी व्हिक्टिम बनू शकत नाही रजतजी. आधीच तुम्ही गरिबीत जन्माला आलात, आधीच इतक्या अडचणी आहेत. त्यात प्रत्येक येणारा-जाणारा कानाखाली मारेल. माझे वडील म्हणायचे, "तुला काय मोठा नेता व्हायचंय, की तुलाच सगळ्यांना उत्तर द्यायचंय?" गरिबीबद्दल मी वाचलं. 7 वर्षांच्या वयामध्ये जेव्हा तुम्ही
पाणी आणायला जायचात बादलीमध्ये तेव्हा सुद्धा भांडण करायचात? नाही नाही, मी दिल्लीचे ते दिवस बघितले जेव्हा टँकर यायचा. तर माझ्या हातात बादली दिली जायची, लाल कलरची बकेट, मला आत्ताही आठवतंय. तर तुम्ही किती चपळ आहात, तुम्ही किती हुशार आहात, ही सगळी हुशारी तिथे टँकरमधून पाणी खेचताना लक्षात येते. किंवा मग गावात असाल तर गावात विहिरीतून पाणी खेचताना लक्षात येते, की बाकी कोणी भांडण करो वा न करो, आईसाठी जे बादलीतलं पाणी आहे ते शांतपणे घरी यावं. कारण बाकी कुठल्या भांडणाची नाही, आईच्या धुलाईची भीती वाटायची. अशी बरीचशी लहान सहान कामं केली तुम्ही, रस्त्यावर पुस्तकं विकली. वडिलांनी विकली. तर दिल्लीत धौलकवा नावाचा परिसर आहे, तिथे आर्मी क्लबच्या समोर जो बस थांबा आहे, त्या काळात दिल्लीमध्ये जितके लोक काम करण्यासाठी यायचे कामगार, ते त्या बस थांब्यावरून आपली बस पकडून गुडगावला, आत्ताच तर चमकणारा वगैरे गुडगाव नाही, तर ते ग्रामीण भाग होता. बाबा तिथे त्या बस थांब्यावर हिंदीची पुस्तकं विकायचे आणि शांतिनिकेतन तिथे बाबा इंग्रजी पुस्तकं विकायचे. तर मी त्यांना नेहमी विचारायचे, की इथे इंग्रजी विकताय, तिथे हिंदी का विकताय? तर ते म्हणाले, त्या बस थांब्यावरून कामगार घरी जातो. तर त्याच्यासाठी सेकंड हँड हिंदीमध्ये काही पुस्तकं विकतो आणि इथे दिल्लीचे श्रीमंत फिरण्यासाठी येतात. इथे मी इंग्रजी पुस्तकं विकतो. तर मी वडिलांना विचारलं, जर एके दिवशी तिथे आपलं घर असेल तर? एक दिवस हे हे जे युनिफॉर्म घालतात, जर त्यांच्यामध्ये मी उभी राहिले आणि मला सुद्धा कुणी सॅल्यूट केला तर? बाबा काही बोलायचे नाहीत. तर ते सुद्धा झालं. घर सुद्धा घेतलं गेलं तिथेच आणि सन्मानाने सॅल्यूट सुद्धा केलं गेलं. आणि एक दिवस तो सुद्धा होता जेव्हा तुमच्याकडून ते घर रिकामं केलं गेलं. 7 वर्षांची होते तेव्हा केलं गेलं रिकामं आणि सांगितलं गेलं, की लवकर, लवकर जेवण करा. तर आम्ही तिघी बहिणी आहोत, मी सगळ्यात मोठी आहे. तर भात आणि काळी डाळ, आई सामान बांधत होती. ती म्हणाली, "मुलींनी खाल्लं की." तर पाहिलं की आई सायकल रिक्षा होती त्यावेळी. तर गॅसचा सिलेंडर खूप मोठी गोष्ट होती त्यावेळी. बाबा काँग्रेसमध्ये होते, तर सगळ्या गल्लीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ही होती, की ह्यांच्या घरी गॅसचा सिलेंडर आहे. तर आईकडे सिलेंडर आणि 2 मुली आणि सामान. आणि मी उभी राहून घर बघत होते. तर आई म्हणाली, की "घर काय बघतेस?" मी म्हटलं, "एक दिवशी मी हे घर विकत घेईन." तर तुलसी वगैरे हे सगळं बनल्यानंतर, नेतागिरीनंतर एक दिवस त्या घरासमोर जाऊन उभी राहिले. तर आई म्हणाली, "खरंच घ्यायचंय का हे?" मी म्हटलं, "नाही, एखादा आपल्या दुःखांना विकत घेईल, इतका मूर्खपणा करणार नाही." परंतु हो, जे म्हणाले होते आईला, ही पात्रता इतकी होईल, तितकी तर झालीच. ज्या दिवशी तुम्ही राष्ट्रपती भवनामध्ये उभं राहून शपथ घेतली, त्या दिवशी तुम्हाला आठवलं होतं की 7 वर्षांच्या मुलीने काय काय पाहिलंय ते? ज्या आर्मी क्लबच्या समोर बसून पुस्तकं विकली, त्याच सैन्याच्या सुप्रीम कमांडर बरोबर उभं राहणं स्वतःमध्येच एक गौरवाची गोष्ट आहे. तर मी दिल्लीला रस्त्यावरून बघितलं आणि राष्ट्रपती भवनातूनही. या दोन्ही गोष्टींचा हा प्रवास. आणि झुकले नाही. ताठ कण्याप्रमाणे होते आणि आहे. हात नाही पसरले. व्हॅल्यूजवर कॉम्प्रोमाईज नाही केलं. कोणी काहीही बोलू दे, भले कितीही अडचणी असोत. माझं हे मानणं आहे, की जर कुणीही मला इतकं तोडलं, की मी माझा स्वभाव बदलेन, तर मग मी काय कामाची? नॉर्मली रिजेक्शन्स नंतर लोक कोलमडतात. तुम्ही जेट एअरवेजमध्ये गेलात नोकरी मागायला, त्यांनी रिजेक्ट केलं हे सांगून की पर्सनॅलिटी नाहीये. हो, आणि म्हणूनच एअरलाईन सुद्धा बंद झाली. नाही, मला वाटतं, की तुमच्या आयुष्यात जे काही होतं, माझ्या आईने शिकवलं, की नेहमीच एका कारणासाठी होतं. देव कधी अन्याय करत नाही. देवाला जेव्हा तुम्ही सांगता, की देवा मला उन्नती दे, तर देव थोडी ना तुम्हाला फोन करून म्हणतो, की इथे पैसे पडलेत उचल. देव तुम्हाला इतकी शक्ती देतो, की तुम्ही इतकी मेहनत करावी, की तुम्ही उन्नत व्हाल. जेव्हा तुम्ही देवाला सांगता, की मला पेशन्स हवेत, तर देव थोडी ना म्हणेल, की चल आजपासून तू धीरगंभीर झालास. तुम्हाला इतक्या अडचणी देतो, की तुमच्यात पेशन्स आपोआप येतात. तर देव तुम्हाला जिथे पोहोचायचंय त्याचा मार्ग प्रशस्त करतो, सोपा नसतो. लेजंड आणि लेगसी घाईत नाही बनवली जात. हो, त्याच्या वेळ मागे लागतो. संघर्ष तर असतोच. मग जेव्हा इतक्या इतक्या अडचणी असतात, त्रास असतो, अभाव असतो, मग तेव्हा हिंमत कुठून मिळते?
गरिबीपेक्षा मोठी काही हिंमत देणारी जिद्द असू शकत नाही. मी ठरवलं होतं की की अडचणींमध्ये जन्माला आले, अडचणीमधून पुढे जाईन. परंतु प्रयत्न हा असेल की मेले तर आनंदात मरेन, की जे ठरवलं ते केलं. मग हे खरं आहे का की तुमच्या घरामध्ये मिनी इंडिया होतं, वेगवेगळ्या रिजनचे लोक होते? वेगवेगळ्या पार्टीचे लोक होते. कुणी महाराष्ट्रातून, कुणी बंगालमधून. आजी महाराष्ट्रातून, आजोबा पंजाबमधून, पार्टिशननंतर उत्तर प्रदेश मुराबादमध्ये राहिले. आईची आई धुवडी आसाममधली आणि आईचे वडील बंगालमधून आणि जिथे लग्न झालं ते पारसी परिवार गुजरातमधून जे मुंबईमध्ये राहिले. तर चांगलंच असं मिश्रण आहे. आणि आमच्या घरात सून आहे जी साऊथ इंडियामधून आली आहे. चांगला असा मिनी इंडिया तुम्ही बरोबर बोललात. परंतु हे सुद्धा की प्रत्येक पॉलिटिकल थॉट्सचे लोक आहेत. बाबा काँग्रेसचे, आई संघातून, मी भाजपातून. एक मावस सासू आहे ज्या एन-सी-पीमधून आहेत. त्यांचं निधन झालंय. त्यांचे जे एक्स हसबंड आहेत ते सी-पी-एममध्ये आहेत. तर माझ्या घरात जेव्हा माणसं जमतात, तर कारण 11 वर्षांपासनं माझ्या पार्टीचं सरकार आहे. तर चांगल्या अशा लाठ्या मिळतात, विवाद तुमच्यासमोर होतो. कोण बोलू शकतो? मोठे आहेत ना, बोलूच शकतात. राजकारण जास्त अवघड आहे की ऍक्टिंग करणं अवघड आहे? स्त्री तुम्ही तर होणं दोन्ही अवघड आहे. कामं केली आहेत. तुम्ही दोन्हीमध्ये यशस्वी स्त्री होणं आहात. अवघड आहे. राजकारण आणि मीडिया अवघड नाहीये. ही गोष्ट आणि तुम्ही बरोबर स्त्री जिची बोललात. जीभ माझ्यासारखी कात्रीसारखी चालत असेल ते अवघड आहे. हा, इकडे आणखी एक प्रश्न घेऊ शकतो. राहुल गांधीजी वारंवार निवडणुकीमध्ये अपयश बघत आहेत. प्रश्न असा निर्माण होतोय की हे काय स्ट्रॅटेजिक फेल्युअर आहे, प्लॅनिंग फेल्युअर आहे? प्रश्न याच्यापुढे हा आहे की तुम्हाला काय वाटतं की याच्यापुढे काय होईल? सर, मी राहुल गांधी नाही आणि ज्योतिषी नाहीये. याचं उत्तर 2च लोक देऊ शकतात. रजत शर्मा, इंडिया टीव्ही आपकी अदालत. अच्छा, त्याच्यासाठी मग तुम्हाला त्यांना बोलवावं लागेल. फरक हा आहे की जर तुम्ही एका प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडमधून आहात तर तुम्ही फेल्युअर अफोर्ड करू शकता. जर तुम्ही प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडमधून नसाल तर तुम्हाला स्वतःला वारंवार रिलेव्हंट आणि रिइन्व्हेंट करावं लागतं. जर तुम्ही स्वतःला रिलेव्हंट आणि रिइन्व्हेंट करणार नाही तर राजकारण, मीडिया किंवा समाजातलं कुठलंही असं प्रोफेशन असेल तुम्ही त्यामध्ये रिडंडंट होता. तर राहुलजींवर ते बर्डन नाहीये रिडंडन्सीचं, त्यांचं नावच पुरेसं आहे. आमच्यासारख्यांसाठी प्रत्येक दिवस संघर्षाने सुरू होतो. प्रत्येक दिवस नवीन शिखराच्या शोधाने सुरू होतो. तुम्ही म्हणताय की ज्योतिषी नाहीये राजकारणामध्ये, परंतु रेखा गुप्तांना तर तुम्ही कित्येक वर्षांपूर्वी सांगितलं होतं तुम्ही मुख्यमंत्री बनाल. त्या तर आपल्या घरात बसल्या होत्या. आमच्या इथे कार्यकर्त्याचा स्वभावच नसतो की तो आपल्यासाठी कुठलं पद शोधेल. तर रेखा 15 वर्ष मी तिच्याबरोबर कार्यकर्त्याच्या रूपात काम केलं होतं आणि तिचा स्वभाव कधीच नव्हता, अरे मला हे हवंय किंवा मला इथे पोहोचायचंय. तिचा स्वभाव नेहमीच होता की अरे दीदी, हा कार्यक्रम मिळालाय संघटनेमधून, आपण सोबत कसा करूया. माझी स्वतःची इच्छा होती की रेखा संघटनेच्या कुठल्या तरी पदावर विद्यमान व्हावी. तर वानती श्रीनिवासन आमच्या महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष होती. मी आणि वानती 2007 पासून एकत्र काम करत आहोत संघटनेत. 1 महिना मी वानतीच्या मागे अशी हात धुवून लागले होते. एक दिवस माझ्या तोंडातून निघालं की वानती प्लीज बनव, एक दिवस ही दिल्लीची मुख्यमंत्री असेल. तर रेखाने कपाळावर हात मारला की दीदी काय बोलताय. मी म्हटलं सांग वानती, बनवून टाक. आणि ज्या दिवशी रेखाची शपथ होती तर ती म्हणाली दीदी येणार का. मी म्हटलं रेखा तर तू मुख्यमंत्री झालीयस, दीदीचं काम इथपर्यंतच होतं. तर मी जेव्हा वानतीला, रेखाला अशा पदांवर बघते. आणखी एक तुमच्या राजनैतिक ज्योतिषाचं उदाहरण सांगतो. अरे बापरे. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना कित्येक वर्षांपूर्वी सांगितलं होतं की तुम्ही चीफ मिनिस्टर बनाल. माझं ते माझ्या तोंडून निघून गेलं होतं. मी आणि देवेंद्रजी कुठल्या तरी फ्लाईटमध्ये जात होतो आणि आम्ही काय 27-28 वर्षांचे असू आणि तेव्हा तर महाराष्ट्रात दिग्गज नेता प्रमोद महाजनजी, गोपीनाथ मुंडेजी, नितीनजी या सगळ्यांचा एक दबदबा आम्ही आमच्या नेतृत्वाखाली काम केलंय. माहित नाही. मी म्हटलं देवेंद्र, एक दिवस तू मुख्यमंत्री बनशील. आणि देवेंद्र मला म्हणाला, वेडी आहेस का?
इतक्या मोठ्या मोठ्या लोकांच्या मी सावलीत काम करतोय. मी म्हटलं काय माहीत झालंच तर? तर मी म्हटलं ना BJPमध्ये एक दुसऱ्यांसाठी स्वतःसाठी नाही, आपल्या सहकाऱ्यांसाठी, साथीदारांसाठी ही भावना असणं, की आमचं जे होईल ते बघितलं जाईल. तू कोणीतरी बनला पाहिजेस. तर जेव्हा विष्णुदेवजी जे आता सीएम आहेत छत्तीसगडचे, त्यांना बघते, भजनलालजींना बघते किंवा रेखाला बघते, मनामध्ये कुठे ना कुठे या गोष्टीचा अश्विनदा सुद्धा गव्हर्नर बनले. अश्विनदांसोबत बंगालमध्ये कित्येक वर्ष कामं केली. तर संतोष गंगवारजी गव्हर्नर आहेत झारखंडचे. संतोषजींबरोबर किती वर्ष काम केलं. प्रल्हाद जोशीजी पूर्वी ते आता सुद्धा मंत्री आहेत, आधी पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर होते. तर उमा भारतीजी जेव्हा त्या कारावासात होत्या, तर त्यांचे रिलीज डॉक्युमेंट्स माझ्याकडे होते. तर मी हुबळीला गेले तेव्हा धारवाडचे नेता स्मृती तुम्हाला येतील घेऊन जाण्यासाठी. तर पहिल्यांदा प्रल्हाद जोशींची 2003 मध्ये तुम्ही मला पाहिलंय, ज्यांना आपण अटल बिहारी वाजपेयी म्हणतो, त्यांना मी बाबजी म्हणत होते. आणि तेव्हा माझं काय वय होतं 25 वर्ष. तर बाबजींचं असं म्हणणं होतं, की तेव्हा ते प्रधानमंत्री होते, की "हे बघ स्मृती, सरकारने जो हा निर्णय घेतलाय फलाना, फलाना, गावात त्या निर्णयाप्रती लोकांची काय भावना आहे, हे जाणून घे." तर तुम्ही विचार करा, तुम्ही 25-26 वर्षांचे आहात, देशाचे प्रधानमंत्री तुम्हाला सांगतात, की जा गावात बघ लोकांची काय रिएक्शन आहे त्यासाठी. 26 वर्षांच्या मुलीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. वसुंधरा राजे पहिल्यांदा 2003 मध्ये जेव्हा मुख्यमंत्री पदाची उमेदवार बनून जेव्हा आम्ही राजस्थानमध्ये त्यांना प्रस्तुत केलं, तुम्ही विचार करू शकता राजस्थानमध्ये पहिल्यांदा आम्ही महिलेला मुख्यमंत्री, त्या फौजेत एक नाव तुमचं आहे. तर मी BJPमध्ये उमा भारती, वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, अरुण जेटली, प्रमोद महाजन, अनंत कुमार, मी गोव्याचे प्रभारी होते आणि मुख्यमंत्री आमचे बनले मनोहर पर्रीकर. मनोहर पर्रीकर. मी 15 वर्ष नरेंद्र मोदींबरोबर मी 2002 पासून काम करत आहे. परंतु मी नरेंद्र मोदींना तेव्हा सुद्धा डिफेंड केलं जेव्हा ते चीफ मिनिस्टर होते, पंतप्रधान बनले. तर कित्येकदा लोकांना वाटतं, की ही तर आता 2014 मध्ये मंत्री झाले. कष्ट खूप केलेत. नेत्यांबरोबर खूप काम केले, परंतु माझ्यासाठी आनंदाचा विषय हा जेव्हा याच नेत्यांना मी यशाच्या शिखरावर बघते. चांगलं झालं आपकी अदालतमध्ये आज तुमच्या सगळ्या गोष्टी समोर आल्या. जसं की तुम्ही म्हणालात ना, रिश्तों के भी रूप बदलते हैं. कुठल्या रूपात महिला तुम्हाला भेटेल तुम्हाला माहीत नाही. लक्ष्मीच्या रूपात भेटेल, अन्नपूर्णेच्या रूपात भेटेल, सरस्वतीच्या रूपात भेटेल. महिलेची रूपं खूप आहेत आणि जेव्हा युद्धाची वेळ असेल, तेव्हा चंडीसुद्धा ती आणि दुर्गासुद्धा ती. इतकं सांगेन. रूप भले कुठलंही असो. इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर स्मृती इराणींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. जर आपण रस्ता बनवला नाही तर दुसरे पुढे नेते एकटे खूप बनतात. दुसऱ्याला नेता बनवा म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही नेतृत्व केलं. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत फॉर्मर युनियन मिनिस्टर स्मृती इराणी. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फॉर्मर युनियन मिनिस्टर स्मृती इराणींवर आरोप आहे की ह्या गर्विष्ठ आहे. आता बघा, ही गोष्ट तर तुम्ही सुद्धा मानता की लोक तर हे म्हणतात की भाऊ उद्धट तर आहेत. जनता अदालतमध्ये निर्णय सांगते. हे पहा, यामध्ये 2 गोष्टी बोलेन. लोकांना सवय नाहीये जेव्हा महिला मदत मागत नाही. राजकारणात तर अजिबातच नाहीये. लोकांना सवय नाहीये जेव्हा महिला म्हणते की मी माझ्या जोरावर करू शकते. लोकांना सवय नाहीये जेव्हा सामान्य माणूस खरं बोलतो. लोकांना सवय नाहीये आणि ते जे सत्तेच्या नशेत बुडालेले असतील, आमच्या पाया नाही पडले. लोकांना सवय नाहीये. कारण एका महिलेसाठी खूप गरजेचं आहे की तिला कुणीही वाकणारी समजू नये. मला जर झुकणारी समजतात, मला तेव्हा त्रास होतो की मान वर करून असते, झुकत नाही. तर ही गर्वाची गोष्ट नाहीये, स्वाभिमानाची गोष्ट आहे. फक्त राजकारणाची गोष्ट नाहीये. मुंबईमध्ये ज्या फिल्मी पार्टीज होतात, टीव्ही स्टार्सच्या पार्ट्या होतात, नाही जात स्मृती इराणी? काही लोक म्हणतात त्यामुळे सुद्धा गर्विष्ठ आहे. मग काय म्हणतील? पार्टीमध्ये काम मिळत नाही. जिथे लोक दारूच्या नशेत असतात, तिथे मी नाही जात.
जिथे लोक सत्तेच्या नशेत असतात तिथे सुद्धा मी जात नाही. जिथे लोक ठेकेदारांच्या नशेत असतील तिथे मी नाही जात. जिथे देशाला कुठल्या ना कुठल्या बातमीच्या माध्यमातून हीन भूमिकेमध्ये प्रस्तुत केलं जातं तिथे मी शांत बसत नाही. जिथे भले कुठलीही स्त्री असो, कुठल्याही पार्टीची असो, पक्षाची असो, धर्माची असो, त्या स्त्रीच्या विरुद्ध कुणी घाणेरडं बोलेल तर मी शांत नाही बसत. हा माझा स्वभाव आहे. या गोष्टीला सुद्धा ॲरोगन्स मानलं जातं की अवॉर्ड फंक्शन्स मध्ये जातात आणि म्हणतात आता मला अवॉर्ड नकोय, लहानांना देऊन टाका. असलं पाहिजे ना. मी 8 वर्ष सतत अवॉर्ड्स मिळवत गेले आणि माझ्या इंडस्ट्रीमध्ये बाकीचे ॲक्टर्स आले. आता माझा शो इतका पॉप्युलर होता की लोक म्हणाले नाही नाही, चांगला अनुभवी किंवा कोणीतरी नवीन मुलगा आला असेल ज्याने पूर्ण मेहनत केली असेल, तुम्ही त्याला बाजूला करता कारण मी पॉप्युलर आहे. तर मी घोषित केलं, बास तुम्ही मला सन्मान दिला, आता जे नवीन मुलं येतात त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांना संधी द्या ना, यामध्ये चूक काय आहे? ॲरोगन्स नाहीये. जर मी रस्ता नाही बनवणार तर दुसरे पुढे नेता एकटा स्वतः बरेच बनतात. दुसऱ्याला नेता बनवाल तर खऱ्या अर्थाने तुम्ही नेतृत्व केलं. मी तर तुम्हाला हे म्हणू शकतो की तुमचा जो हा ॲरोगन्स आहे, मग भले राजकारणामध्ये असो किंवा भले फिल्म वर्ल्डमध्ये असो, तो चांगला आहे. जर स्वतःच्या संस्कारांवर गर्व असणं जर गर्विष्ठ असणं आहे तर मग नक्कीच गर्विष्ठ आहे. आपल्या देशावर गर्व असणं गर्विष्ठ असणं तर नक्कीच गर्विष्ठ आहे. आपल्या संसदेवर गर्व असणं गर्विष्ठ असेल तर नक्कीच गर्विष्ठ आहे. आपल्या धर्मावर, हिंदू असण्यावर जर गर्व असणं गर्विष्ठ असेल तर नक्कीच आहे. आपल्या सैन्यावर आणि आपल्या सैन्याच्या शौर्यावर जर गर्विष्ठ असणं गर्वाचं प्रमाण आहे तर मी हिंदुस्थानी असल्याच्या नात्याने गर्विष्ठ आहे, कारण मला माझ्या सैन्यावर अभिमान आहे. आपल्या राष्ट्रपतींचा सन्मान करणं आणि त्या सन्मानासाठी शत्रूंवर गरजणं जर गर्व असेल तर मी गर्विष्ठ आहे. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो? हो मॅम, हे खरं आहे का की तुम्हाला खाण्याची खूप आवड आहे आणि तुम्ही जिथे कुठे जाता तिथे तुम्हाला आधीच माहीत असतं की तिथे काय चांगलं मिळतं? अगदी खरं आहे. परंतु मला ते 5 स्टार हॉटेल वगैरे माहीत नसतात. फुटपाथवर काय विकायला आहे, कुठलं छोटंसं दुकान असेल ते नक्कीच माहीत असतं. तर स्ट्रीट हो. फूड तुम्हाला माहिती असलेल्या 4-5 सिटीजची नावं मी तुम्हाला अरे सांगतो. देवा, नका करू. अमृतसर, केसरचा ढाबा नका करू. लखनौ शुक्लाजींचा चाट बाजार. आणि इंदोर. रजतजी, इंदोरमध्ये एक जागा नाहीये. इंदोरमध्ये 56 साठी कुठे जायचं? अच्छा, बिकानेर. सराफासाठी. अच्छा, बिकानेरहून तर आत्ताच आले. इनफॅक्ट मेघवालजी तिथे नव्हते. तर बिकानेरचे जे खासदार आहेत त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत, हे या मुलांना काय विचारणार जे थोडे वयाने मोठे आहेत त्यांना माहित असेल. एक पर्पल गोळी असते, माशासारखी बनते ना, आंबट गोळी असते, ती सगळ्यात चांगली. अर्जुन मेघवालजींच्या धर्मपत्नी मागील 20 वर्षांपासून बिकानेरवरून माझ्यासाठी घेऊन येतात. मॅम, तुम्ही पाणीपुरी खाता? आता हे नक्कीच. विचारतायत 2 दिल्लीहून कोण आहेत? शहरांमध्ये. दिल्लीहून कोण आलेत? तर पाणीपुरीचं कोणी विचारलं? तुम्ही दिल्लीचे आहात? तर कलेवा माहितीये तुम्हाला? हो, हो, गोल माहितीये. मार्केटमध्ये कलेवाच्या समोर बेंगॉल स्वीट हाऊस आहे ना, त्याच्या बाजूला जो पाणीपुरी विकतो ना, त्याच्याकडे जा. त्याचे वडील जेव्हा टिक्की बनवायचे तेव्हा माझे वडील मला तिथे घेऊन जायचे. समोर लेडी हार्डी हॉस्पिटल आहे, तिथला माझा जन्म आहे. आणि गाजराचा हलवा खायचा असेल गाजराचा हलवा खायचा असेल तर कलेवामध्ये चांगला मिळतो. आणि जो गुडगावचे कोणी आहे का? गुडगावमध्ये ऑफिसला जाता, न्यू कॉलनीमध्ये किशूचं दुकान आहे, तिथे सगळ्यात चांगला डुडा मिळतो, सगळ्यात चांगला समोसा मिळतो, छोले बरोबर. आणि पटना, काही लोक विचारतायत. हनुमानाच्या मंदिराजवळ कोणी नितीन नवीने, जे तिथे आमचे आमदार आहेत, आमचे राष्ट्रीय मीडिया सहप्रभारी आणि जे आहेत हेड आहेत संजय मयूखजी, ते MLC आहेत. तर त्या नितीन आणि संजयनी मला संपूर्ण पटना दुर्गा पूजाच्या वेळी एक ग्राउंड त्यांनी फिरवले आणि प्रत्येक ग्राउंड समोर जो ठेला लागायचा, आम्ही 3 भाऊ बहीण तिथे जाऊन खायचो. आता एक MLA झालेत, एक MLC झालेत. बोलणं आता थोडं अवघड बिहारमध्ये आहे. तर आजकाल प्रॉब्लेम होत आहे की लल्लनजींनी मटण खाऊ घातलं, त्याचा जल्लोष केला. हे बघा, श्रावण आस्थेचा विषय आणि
ललनजी एक खूप अनुभवी नेता आहेत. माझं हे मत आहे की कित्येकदा हा विषय राजकीय यंत्र किंवा शस्त्र सुद्धा बनतो. तर माझं मत आहे की ज्याचा जो स्वभाव, ज्याची जी आस्था आहे, त्या आस्थेचा आपण सन्मान करावा. जे लोक श्रावण महिन्यात हे त्यांच्या आस्थेच्या विरुद्ध मानतात, तर ते त्यांचं जर म्हणणं श्रावणचा आपल्या महिना नसता आणि मी तुम्हाला विचारलं असतं लखनौमध्ये, तर तुम्ही म्हणाला असता तुंडे के कबाब. नाही, माझं सरनेम इराणी आहे. तर पारसी तर स्वभावानेच नॉन व्हेजिटेरियन असतात. जर तुम्ही मला सुनेच्या भूमिकेत बघता, तर तुम्ही कसं हे मानणार की मी आपल्या सासरच्यांचा तिरस्कार करेन? जसं की जे बंगाली, जसं माझी आई बंगाली आहे, तर ते तर मांस आणि भात खातात. आणि बंगालमध्ये रजतजी खूप एक खूप चांगली खूप कल्चरल एक अफिनिटी म्हणू शकतो किंवा बिहेवियर म्हणू शकतो, की जेव्हा पहिल्यांदा कार्यकर्त्यांनी मला तिथे पाहिलं होतं, तर तिथे टेस्ट काय असते, की तुम्ही खरंच किती चांगले बंगाली आहात, की आमच्या इथे एक मासा असतो हिल्साचा. तर तो कसा खातात? बेचे खाओ की ना बेचते पाडो ना. म्हणजे तो तुम्ही खाऊ शकता की नाही? आणि तुम्ही टोमॅटोची चटणी भाताबरोबर आधी खाता की नंतर? तर त्याने जे तुम्हाला बघतात ते सांगतात की तुम्ही बंगालच्या कुठल्या भागातून आलात. तर भाषेबरोबरच भोजन सुद्धा आपल्या राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक ओळख आहे. आणि तुम्हाला खूप चांगलं नॉलेज आहे भोजनाबद्दल. आणखी एक प्रश्न असंच घेऊ नाही ना शकतो वजन आपण? वाढलंय. मलाईयो खाल्लाय बनारसचं विचारतायत की बनारसमध्ये. बनारसमध्ये काय? बनारसमध्ये मलईयो खाल्लाय कधी? आणि लखनौवाले कुठे गेले? रामाश्रयाचं पान खाल्लंय कधी? हां. रामाश्रयाचं पान तसं अटलजी बोलवायचे, प्रत्येक रविवारी त्यांच्या घरी यायचं. तर माझी रामाश्रयाच्या मलई पानाशी ओळख अटलजींच्या घरी झाली. मला कोणीतरी सांगितलं की अमेठीमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला गोबी मंचुरियन खाऊ घातलं जातं. अमेठीमध्ये तर एक ढाबेवाले होते जे म्हणाले की पूर्ण दिल्लीत प्रेस आली आहे. ते गावातलं साधं जेवण जेवणार नाहीत, त्यांच्यासाठी काय बनवलं जावं? मी म्हटलं आता आहे काय? ते म्हणाले, "दीदी आम्ही गोबी मंचुरियन बनवतोय." मी म्हटलं, "का बनवतायत? कोबीचं मंचुरियन बनतं का?" तर ते म्हणाले, "दीदी आम्ही सांगतोय की तुम्ही खाऊ शकता." मी म्हटलं, "मी खाते मग?" म्हणाले, "नाही त्यामुळे खूप लोक आता खायला लागलेत. माझं दुकान आता खूप चांगलं चालतंय कारण सामान्य जेवणापेक्षा कोबी मंचुरियनची किंमत आम्ही जास्त ठेवली." तर हो. आज तर तुम्ही सांगितलेली कित्येक दुकानं चालतील त्यामुळे. हो, एक प्रश्न इथे. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं फेव्हरेट गाणं कुठलं आहे जे तुम्ही नेहमी ऐकता? दोन्ही किशोर कुमारांची गाणी आहेत. 2 मला हे सांगावं लागेल. तुम्ही तर एका ॲक्टरला पिंजऱ्यात आणलंय, परंतु जे केवळ आपल्या आवाजाने खराब अशा ॲक्टरमध्ये सुद्धा जीव ओतत असतील, ते अरिजित सिंग आहेत. हो ना? माझी इच्छा आहे, एक प्रेक्षक म्हणून, की एक दिवस एक सुरेल ही अदालत व्हावी आणि अरिजितला मी बघावं ही माझी इच्छा आहे. रजाजी तुम्ही ती पूर्ण करा. परंतु जे तुम्ही विचारलत तर किशोर कुमारांची 2 गाणी मिस्टर इंडिया कोणी बघितलंय? तर त्यात एक गाणं आहे जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीत है. आणि दुसरं ऋषीजींचं कारण आपण उल्लेख केला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला, तर ऋषीजींवर चित्रित केलेलं किशोर कुमारजींचं गाणं आहे. जीवन के दिन छोटे सही हम भी बड़े दिल वाले कल की हमें फुर्सत कहा सोचे जो हम मत वाले. या नोटवर एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये आजचे जज रिटायर्ड मेजर जनरल VK दत्ता यांचा निर्णय. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला स्मृती इराणींवर. आज त्यांच्या आयुष्याबद्दल प्रश्न विचारले, त्यांच्या बालपणाविषयी, त्यांच्या ऍक्टिंगच्या विषयी, त्यांच्या राजकारणाच्या विषयी, त्यांच्या संघर्षाविषयी. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज रिटायर्ड मेजर जनरल VK दत्ता यांच्या निर्णयाची. स्मृती इराणीजी, आज जितके काही आरोप तुमच्यावर लागले गेले, तुम्ही खूप प्रामाणिकपणे त्यांची उत्तरं दिली आहेत आणि मनापासून त्याची उत्तरं दिली तुम्ही. आणि मी असं म्हणेन की जे स्मृती इराणी यांचं आयुष्य आहे ते आपल्या संपूर्ण तरुण पिढीसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. जिथे एका सामान्य कुटुंबातून निघून एक स्त्री आपलं टीव्हीच्या जगामध्ये नाव बनवते, त्यांच्यानंतर राजकारणामध्ये आपली जागा बनवते
आणि आपली छाप सोडते. शिक्षण वगैरे तर भरपूर लोक करत असतात, पण जी लिडरशिप क्वालिटी असते ती फार एक निवडक लोकांमध्ये असते आणि ती लिडरशिप क्वालिटी स्मृती इराणीजींनी दाखवली आहे. मी याच्यासोबत एक छोटी, मी इथे बसल्या बसल्या एक जेव्हा मी तुमचं बोलणं ऐकत होतो. मैं नारी हूं, अबला नहीं. मैं जलजला हूं और ज्वालामुखी. मैं लक्ष्मी हूं, मैं सरस्वती. मैं दुर्गा हूं और मैं तुलसी. और याच्या बरोबरच माझं आणखीन एक कोटेशन आहे जे तुम्हा सगळ्या लोकांसाठी लागू आहे. खुदी को कर बुलंद इतना. तुम्ही कदाचित तुम्ही ऐकलं असेल कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. तर याच्यासोबतच आजची अदालतची कारवाई चालली. तुमच्यावर जे जे आरोप लागले तुम्हालाही अदालत आज सन्मानपूर्वक मुक्त करते आणि मला आशा आहे की पुढे जाऊन तुम्ही तुमचे योगदान देत राहाल. थँक्यू. हे बघा, चांगली गोष्ट आहे की तुम्ही एका सैन्याच्या ऑफिसरला सुद्धा कवी बनवलं. आमच्या शुभेच्छा आहेत स्मृती इराणींच्या नवीन शोसाठी, क्योंकि सास भी कभी बहुतीसाठी. आणि आपण आजचा शो इथेच संपवूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.